नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मूग डाळची खुसखुशीत कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही कचोरी करत असताना काय काळजी घ्यायची ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे एक वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवलेली आहे। इथे डाळ आपली छान अशी भिजली गेलेली आहे। आता आपण याला मिक्सर जार मध्ये काढून घेणार आहोत। तर मी इथे मिक्सर जार घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे। आता झाकण बंद करून आपल्याला हिला जाडसर वाटून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडंसं जाडसर याला वाटून घ्यायचं आहे। आता ही सगळी डाळ वाटून घेऊन एका डिश मध्ये काढून घेणार आहे। तर पाहू शकता सगळी डाळ वाटून घेतलेली आहे। आता आपण याचा मसाला तयार करणार आहोत। एका साइडला मी कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला बडीशोप घालून घ्यायची आहे। बडीशोप मी थोडीशी जाडसर कुटून घेतलेली होती। आता यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर कुटून घेतलेलं आलं घालून घेतलेलं आहे। आता यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे। आता यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक कुटून घेतलेली आहे, तीही घालून घेतलेली आहे। तर जवळपास 2 हिरवी मिरची मी यात घातलेली आहे। त्यांनाही छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे। आता यालाही छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये जाडसर कुटून घेतलेली धनियाही घालून घेतलेली आहे। आता तिखटही यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यांना व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे। आता यामध्ये मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यालाही परतून घेतलेला आहे। तर मसाले आपले छान असे भाजले गेले की यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे बेसन घालून घ्यायचं आहे आणि त्यालाही छान असं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता बेसन आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे। वासही खूप छान येतोय। आता यामध्ये आपल्याला डाळीचे मिश्रण घालून घ्यायचं आहे। तर सगळी डाळ मी यामध्ये घालून घेणार आहे आणि बेसन मध्ये आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे डाळ आणि बेसन छान असं एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। लक्षात ठेवा आधी आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे टेस्ट घेऊनच यात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मिठालाही छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी इथे लिंबूचा रसाचा वापर करत आहे। जर तुमच्याकडे लिंबू नसेल किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही तेही घालू शकतात। मी एका लिंबूचा रस यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला झाकण ठेवून याला मंद आचेवर वाफून घ्यायचं आहे। आता हे वाफतं तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेणार आहोत। तर मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये ओवा घालून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। आता मोहन देण्यासाठी यामध्ये गरम करून घेतलेलं तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे। आता याला आपण छान असं मोहन देऊन घेणार आहोत। तरी ते छान असं मोहन देऊन घेतलेलं आहे। आता आपण पाणी टाकून याचं पीठ मळून घेणार आहोत। तर पाहू शकता पीठ आपलं मळलं गेलेलं आहे। याला आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही, पोळ्या करतो तेवढं आपल्याला पातळ याला करायचं आहे आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे। तर 15 ते 20 मिनिटांनंतरून मी हे लाटायला घेतलेला आहे। एक छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे आणि त्याला पोळपाटवर लाटून घेणार आहे। तर आपल्याला याला जास्त जाड ठेवायचं नाही। पाहू शकता एवढं जाड मी याला ठेवलेलं आहे। तर आता यामध्ये आपण डाळीचं मिश्रण भरून घेणार आहोत। तर यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे मिश्रण भरून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त यात भरायचं नाही आणि याला व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण पुरणपोळीचा गोळा किंवा मग मोदकाचा गोळा बंद करतो त्या प्रकारे आपल्याला हा गोळा बंद करून घ्यायचा आहे। आता दोघी हातांच्या मध्ये याला ठेवून आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे सारण सगळ्या साइडला पसरेल आणि हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी ही कचोरी तयार करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या कचोऱ्या तयार करून घेणार आहोत।
एका साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे। तेल हे छान असं मध्यम गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक कचोरी सोडून द्यायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हिला तळायची आहे। एक बाजू छान अशी तळली गेली की आपल्याला हिला परतून घ्यायची आहे आणि याच तेलमध्ये दुसरी कचोरी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि त्यालाही अशाच प्रकारे लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायची आहे। या कचोऱ्या तळायला जवळपास 5 ते 6 मिनिटं लागतात। जर तुम्ही कचोरी जास्त गरम तेलात सोडली तर ती फुगेल पण कुरकुरीत होणार नाही, त्यामुळे आपल्याला मध्यमच गरम तेल घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान अशी आपली कचोरी फुललेली आहे आणि कुरकुरीतही झालेली आहे। आता मी ही कचोरी काढून घेतलेली आहे आणि दुसरी कचोरीही त्याच प्रकारे तळून घेणार आहे। अशाच प्रकारे राहिलेल्या सगळ्या कचोऱ्या मी तळून घेणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असं खस्ता कचोरी आपली तयार झालेली आहे। खूप कुरकुरीत ही कचोरी झालेली आहे आणि ही कचोरी खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।